आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआयमुळे जगभरात पुढच्या 5 वर्षात तब्बल 9 कोटी लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत आणि यामुळे नोकरीच्या बाजारात खळबळ उडाण्याची सुद्धा भीती व्यक्त केली जाते। येत्या 2030 पर्यंत विविध क्षेत्रातील कोट्यावधी नोकऱ्या जातील असा धक्कादायक निष्कर्ष वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या फ्युचर ऑफ जॉब रिपोर्टमध्ये काढण्यात आलाय। दरम्यान याच काळात एआय तंत्रज्ञानावर आधारित 17 कोटी नव्या नोकऱ्यांची संधी सुद्धा निर्माण होतील असं आशादायी चित्रही याच अहवालाच्या माध्यमातून समोर आलंय। आणि या संदर्भातले काही महत्त्वाचे मुद्दे आपण बघूयात। एआयमुळे 5 वर्षात 9 कोटी नोकऱ्या जाणार आहेत। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालामधला हा निष्कर्ष 2030 पर्यंत नोकरी क्षेत्रामध्ये मोठी उलथापालथ होणार आहे। पारंपरिक कौशल्य असणारे नोकरदार कालबाह्य होतील। पोस्ट बँक कर्मचारी डेटा एंट्री ऑपरेटरवर गडांतर होण्याची शक्यता आहे। डिझाईन, प्रिंटिंग, अकाउंटिंग, सेल्समन, कंडक्टरवर सुद्धा गदा येऊ शकते असंही बोललं जात आहे। एआय तंत्रज्ञान आत्मसात केल्यास 17 कोटी नव्या संधी उपलब्ध सुद्धा होणार आहेत। तर सगळ्याच क्षेत्रांमध्ये आता अपरिहार्य ठरत असल्याचं चित्र आहे आणि या परिस्थितीमध्ये जे लोक ही नवीन कौशल्य आत्मसात करू शकत नाहीत, त्यांना एकूण स्पर्धेत टिकाव धरणं हे खूप अवघड होत जाणार आहे। जसं काही प्रमाणात जेव्हा संगणकीकरण झालं, तर त्यावेळेला ज्या लोकांनी याला विरोध केला किंवा जे संगणक शिकू शकले नाहीत, तर ते थोडेफार काळाच्या मागे पडले. पण आता त्याच्यापेक्षाही जास्त गंभीर परिस्थिती असण्याचं कारण असं, की एक वेळ तुम्ही संगणक वापरा किंवा वापरू नका, कदाचित तुमच्या नोकरीवर त्याचा थेट परिणाम होईल का नाही, हे सांगणं थोडंसं अवघड होतं. पण एआयच्या बाबतीत आपण तसं म्हणू शकत नाही. म्हणजे एआयचा वापर मी करणारच नाही, असं कोणी म्हणत असेल, तर त्याची जागा दुसरं-तिसरं कोणी नाही तर स्वतः एआयच घेऊ शकतं. आणि त्यामुळे एआयशी संबंधित असलेली कौशल्य आपापल्या कामामध्ये शिकणं आणि त्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर करणं, हाच खरं म्हणजे आता पुढे जाण्याचा मार्ग आहे.